लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. जीवा, नंदिनी, पार्थ व काव्या हे सँडीकडे गेलेले असतात आणि जीवा हा सँडीवर रागवतो आणि बोलतो, माझी नंदिनी अतिशय साधी आणि सरळ आहे. तुझ्यामुळे तिचे संपूर्ण जीवन बदलून गेले. तिने तिच्या हातामध्ये जे मिळाले ते अगदी प्रसादासारखे स्वीकारले आहे. स्वतः कितीही खरे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होती, परंतु आतापर्यंत होऊ शकली नाही. दीपकवर देखील तिने खूप विश्वास ठेवला होता. त्याला जेलमधून सोडून आणले होते आणि त्यावेळेस घरी आल्याच्या नंतर त्यांनी आपली नंदिनीला धोका दिला. आता आमची सर्व विश्वास तुझ्यावरच आहे. सँडी, तू आम्हाला या सर्व संकटामधून वाचव. त्यामुळे मी तुला विनंती करते की तू घरी येऊन नंदिनीच्या बाजूने खरे काय आहे ते सांग. आणि त्यावेळेस सँडी देखील तयार होतो. इकडे घरी आपण पाहतो वसू ही विक्रमला राखी बांधते आणि बोलते, अरे मी तर बांधलेली राखी ही सेल झाली वाटतं. असे बोलून ती पुन्हा बांधू लागते. त्यावेळेस त्या ठिकाणी नंदिनी, जीवा, पार्थ, काव्या सर्वजण येतात आणि नंदिनी बोलते, अशा खोट्या नात्यांच्या राख्या तुम्ही किती दिवस बांधणार? त्या जास्त काळ टिकणार नाहीत. तेव्हा वसुंधराला देखील राग येतो. वसुंधरा बोलते, तुला नंदिनी काय बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल. असे कुड्यामध्ये बोलू नकोस. तेव्हा नंदिनी बोलते, हो, मी जे काय बोलणार आहे ते स्पष्टच बोलणार. स्पष्टच बोलण्यासाठी आज तुमच्यासमोर आली आहे. त्यावेळेस सँडीला आवाज देते. सँडी आतमधून आल्यानंतर सँडीला पाहिल्यानंतर वसुंधरा, रम्या दोघेही अतिशय घाबरतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सँडी हा नंदिनीच्या बाजूने साक्षी देऊन वसुंधराला कशा प्रकारे नंदिनीचे किडनॅप केले होते हे सत्य उघड करणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.